केस छोटे असो किंवा मोठे असो ते बघायला तेव्हा छान वाटतात. ते हेल्दी, स्मूथ, शायनी असतात आणि हे प्रत्येकाला हवे असतात असे केस. तर ते तसे केस होण्यासाठी आपल्याला तशी मेहनत पण घ्यावी लागते केसांची. वेळोवेळी हेअर मसाज करावा लागतो. त्याचबरोबर केसांची निगा ठेवावी लागते आणि लांब केस असेल तर विचारूच नका. त्याची तर खूप काळजी घ्यावी लागते. तर आता इथे मी कुंडीतलं बघा कोरफड घेते आणि असं फ्रेश कोरफड आपल्याला घ्यायचं आहे. आता तसेच हेअर मसाज करण्यासाठी इथे मी हेअर ऑइल घरीच केलेलं आहे. हे कढीपत्ता आणि मेथी उकळून खोबरेल तेलामध्ये उकळून असं हे आठवड्याला किंवा 2 आठवड्यासाठी असं फ्रेश बनवायचं आणि हेअर मसाज करायचा. हेअर वॉश करण्याअगोदर हेअर मसाज करायचा आहे. आणि ही आयुर्वेदिक मेहंदी लावल्यानेच केस स्मूथ, सिल्की, शायनी होतात. केसांची ग्रोथ होते. केस गळायचे देखील थांबतात आणि केस भराभर वाढायला लागतात. तर अगदी मी घरगुती साहित्यामध्ये मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची अगदी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर मेहंदी भिजवण्यासाठी इथे फ्रेश असं मी कोरफड घेतलेलं आहे कुंडीतील. ते स्वच्छ धुतलं, त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे, म्हणजे त्याचा अर्क पूर्णपणे त्यामध्ये उतरला जातो. तर आता कोरफडीचे फायदे तुम्हाला माहीतच आहे की कोरफड किती गुणकारी आहे स्किनसाठी आणि तसेच केसांसाठी सुद्धा. तर केसांची ग्रोथ होते, केस स्मूथ, सिल्की, शायनी होतात, केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो. तसेच इथे मी 2 आवळे घेतलेले आहेत. आवळासुद्धा केसांसाठी खूप फायद्याचा आहे. आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांची छान ग्रोथ होते, हेअरफॉल कमी होतो आणि केस स्मूथ, सिल्की, शायनी होतात. तसेच आवळ्याने केस पांढरे झालेले केससुद्धा काळे होण्यास मदत होते. तर तुम्ही इंटरनलसुद्धा आवळ्याचा ज्यूस असा घेऊ शकता. त्यानेसुद्धा खूप फरक पडतो आपल्या बॉडीला आणि केसांना देखील. तसेच आता इथे एक लिंबू घेतलेला आहे. लिंबाचे सुद्धा असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले. जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मेहंदी भिजवायची तेवढं पाणी तुम्ही घ्यायचं आहे तुमच्या केसांच्या लेंथनुसार. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आता हे सगळे आपण काप करून घेतलेले आहे कोरफड, लिंबू आणि आवळा ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मी चहा पावडर घेतलेली आहे. चहा पावडरने केसांना कलर खूप छान येतो, ब्राउनिश असे होतात. त्याचबरोबर 1 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे आणि 1 चमचा जवस घेतलेला आहे. आता मेथी आणि जवसाचे तुम्हाला फायदे माहीतच आहे. तर त्यांचं जे जवसाचं जे जेल होतं तयार, त्याने केस खूप स्मूथ आणि सिल्की होतात. केसांची वाढ भराभर होते आणि मेथीने सुद्धा केसांची वाढ होऊन केसातील डॅन्ड्रफ वगैरे सगळं कमी होतं. त्याचबरोबर इथे मी 4 ते 5 लवंगसुद्धा टाकलेले आहे. लवंगेने सुद्धा केसांचा कलर बदलतो. एवढे छान केस असे ब्राउनिश छान होतात. तर आता इथे मी लवंग 4 ते 5 घेतलेले आहे आणि कॉफीचं 1 पाऊच त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता याला चांगली आपल्याला उकळी आणायची आहे ह्या पाण्याला. उकळी आल्यानंतर त्यामध्ये सगळं जेवढे आपण जिन्नस त्याच्यामध्ये टाकले त्याचे सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरला जातो आणि बघा पाणी थोडंसं दाटसर झालं की गॅस ऑफ करायचा. आता बरेच जण सांगतात की मेहंदी लावल्याने केस खराब होतात, मेहंदी लावायची नाही. पण मी तर म्हणेल आयुर्वेदिक मेहंदी लावल्याने केस खूप स्मूथ, सिल्की, शायनी होतात आणि खरंच केस एवढे छान होतात की तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करा एवढे चांगले केस होणार नाहीत. आता आपण बघतोय अलीकडे खूप केराटिन ट्रीटमेंट करतात, महिन्याला स्पा करतात, रेग्युलर ट्रीटमेंट करतात. एवढे महागडे प्रॉडक्ट वापरतात केसांसाठी, तेव्हा ते केस एवढे छान राहतात. परंतु ते आपल्याला कायमस्वरूपी तसे करावं लागतं. तर मी तर म्हणेल ही आयुर्वेदिक मेहंदी तुम्ही जर घरगुती लावली तर एवढी छान केस नॅचरल दिसतील तुमची की बघा कलर तर येतोच, परंतु पांढरे झालेले केस देखील सुद्धा काळे होतात. त्याच्यामध्ये आवळा आपण ॲड केलेला आहे आणि कशा पद्धतीने भिजवायची हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघा एकदा नक्की अशा पद्धतीने मेहंदी भिजवून बघा. केस खूप छान अगदी काळेभोर केस दिसायला लागतात. एवढे छान केस होतात रेग्युलर वापरल्याने. आणि तुम्ही एकदा लावली ना तर तुम्ही 6 महिने लावली नाही तरी चालेल. एवढी केस छान होतात बघा एकदा लावल्यानेच. आणि आपण त्यामध्ये एवढे आयुर्वेदिक जिन्नस टाकलेले आहेत ना, तर ते एवढे गुणकारी आहेत केसांसाठी. त्यामुळे तुम्ही एकदा जर बघा मेहंदी लावून बघितली नाही अशी भिजवून, तर तुम्ही 6 महिने मेहंदी लावणार नाहीत आणि एवढे छान केस होतात. तर पाण्याला उकळी आल्यानंतर असं पाणी झाल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि मेहंदी भिजवण्यासाठी इथे असा लोखंडी तव्याचाच वापर करायचा. मग तुमच्याकडे कढई असेल लोखंडी किंवा तवा असेल तर तुम्ही कुठलंही भांडं वापरायचं आहे लोखंडी. तर लोखंडी भांड्यामध्ये मेहंदी भिजवल्याने त्यातलं लोह त्यामध्ये उतरला जातो आणि केसांना काळा कलर येतो. तर आता इथे बघा मी आयुर्वेदिक मेहंदी घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही मेहंदी वापरू शकता, हिना, नूपूर, तसेच बघा हर्बल मेहंदी. तर ही आयुर्वेदिक मेहंदीच आहे. ही तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळेल.
आणि तुम्ही नुपूर, हर्बल किंवा हिना कुठलीही आयुर्वेदिक मेहंदी घेऊ शकता. तुमच्या केसांची लेंथ आहे त्याप्रमाणे तुम्हाला एवढ्या क्वांटिटीमध्ये मेहंदी काढून घ्यायची आहे. तर मी आता इथे एवढी मेहंदी काढून घेतली आणि ते पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर ते आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे बघा. तर ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस अगदी मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा. तरी मी शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर आता इथे बघा आपण व्यवस्थित असं ते पाणी घालून मेहंदी व्यवस्थित भिजवून घ्यायची. त्याच्या गुठळ्या वगैरे सगळ्या आपल्याला अशा प्लेन करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशी मेहंदी भिजवली आणि मेहंदी भिजवताना आपल्याला जेव्हा मेहंदी लावायची आहे, तुम्हाला दुसऱ्या दिवशी मेहंदी लावायची, तर ही आदल्या रात्रीच आपल्याला भिजत घालायची आहे. आदल्या रात्री भिजत घातल्याने मेहंदी जेवढ्या वेळ तुम्ही भिजू द्याल तेवढा कलर छान येतो केसांना. तर इथे मी आता दुसऱ्या दिवशी मेहंदी लावायची तर आदल्या रात्री भिजत घातलेली आहे. मेहंदी चांगली भिजवली, त्यानंतर प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये असं तवा बांधला आणि वरतून असं झाकण ठेवलेलं आहे. ओव्हरनाईट आपल्याला अशी मेहंदी भिजवून द्यायची आहे. आता सकाळी उठल्यानंतर बघा तुम्ही मेहंदीला मी तुम्हाला दाखवते, कलर तर चेंज झालेला आहे मेहंदीचा, पण जे लोखंडाच्या भांड्यात भिजवल्याने हे लोह त्याच्यामध्ये उतरल्याने बघा असं काळं तयार होतं साईडला आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर ते लोह उतरल्यामुळेच मेहंदीचा कलर बदलतो आणि केसांना छान कलर येतो, केसांची ग्रोथ होते. त्यामुळे लोखंडी भांड्यातच मेहंदी भिजवायची आहे. आणि केसांची जर आपण अशी वेळोवेळी काळजी घेतली तर केस खूप छान हेल्दी आणि स्मूथ, सिल्की, शायनी राहतात. केस गळायचे देखील थांबतात. तर माझे केससुद्धा खूप वाढतात, पण मी इयरली माझा हेअर कट असतो. मला फार लाँग हेअर आवडत नाहीत, त्यामुळे मी इयरली हेअर कट करत असते. परंतु मी केसांना असं बघा 3, 4, 6 महिन्यातून मी अशी मेहंदी लावते. त्यामुळे माझे केस खूप छान राहतात आणि गळत देखील नाही. आणि आपण नॅचरल पद्धतीने जेवढी केसांची काळजी घेऊ ना, तेवढे केस छान नॅचरल राहतात बघा. तर ही मेहंदी आता मी अशी पूर्णपणे बघा मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जो काळसर भाग तयार झालेला होता साईडला, तो त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. एका डायरेक्शनने फिरवून मेहंदी अशी प्लेन आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे. आता इथे आपण ई व्हिटॅमिन कॅप्सूल 400 युऑनची 4 कॅप्सूल मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर ही कॅप्सूल याच्यामध्ये ॲड केल्याने केसांची वाढ पटकन होते आणि केसांना शाईन येते बघा. तर ही स्किनसाठी सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. ही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल. ई व्हिटॅमिन कॅप्सूल 400 युऑनची आहे. तर यामध्ये मी 4 कॅप्सूल ॲड करणार आहे. तर असं कॅप्सूलला बघा सेफ्टी पिनने असं थोडंसं होल पाडायचं आणि त्याच्यातलं जे ऑइल असतं ते त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तसेच आपण केसांची वेळोवेळी काळजी घ्यायची आहे. आठवड्यातून 2दा हेअर ऑइलने मसाज करायचा आहे आणि हेअर वॉशसुद्धा तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा करायचा आहे. तर हेअर वॉश करण्याअगोदर आपण हेअर ऑइलने मसाज करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे केसांची ग्रोथ होते, केसांमध्ये डॅन्ड्रफ होत नाही, खाज येत नाही, केस गळत नाहीत. त्यामुळे आपण अशी वेळोवेळी केसांची काळजी घ्यायची आहे. तसेच बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तांदूळ आणि मेथी उकळून ते सुद्धा पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांमध्ये स्प्रे करायचा आहे. पूर्ण ते स्काल्पमध्ये पाणी गेलं पाहिजे आणि चांगला मसाज करायचा आणि नंतर हेअर वॉश करायचं आहे. तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, पाणी कसं बनवायचं. तर असा वेळोवेळी आपण काळजी घ्यायची आहे. हेअर मसाज, स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून स्प्रे करायचं, त्याचबरोबर हेअर वॉश करायचं आठवड्यातून 3 ते 4 वेळेला आणि चांगल्या कंपनीचं शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचं. प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळं शॅम्पू वापरायचं नाही आहे. जे तुम्हाला सूट होईल ते एकच आपण असं शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचं आहे. तर असं वेळोवेळी केसांची काळजी घेतली तर नक्कीच केस खूप छान राहतात. ते शॉर्ट असू द्या किंवा लाँग असू द्या, पण ते जेव्हा हेल्दी आणि स्मूथ, सिल्की, शायनी असतात तेव्हा केस खूप छान दिसतात आणि आपल्याला बघा फारसे असे विंचरायला सुद्धा लागत नाहीत. तर अशी आपण वेळोवेळी केसांची काळजी घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी 4 कॅप्सूल ॲड केलेले आहेत, तुम्ही पाहिलं आहेत. त्यातलं पूर्णपणे ऑइल आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडं चिकट असल्यामुळे वेळ लागतो आहे.
आणि अजूनही त्याच्यामध्ये तुम्ही काही पावडरही ॲड करू शकता आयुर्वेदिक, जसं की बघा तुळशी पावडर असते किंवा अजून आवळा पावडर तुम्ही त्याच्यामध्ये, आता मी याच्यामध्ये आवळा ॲड केला आहे त्यामुळे आवळा पावडर मी टाकलेली नाही आहे. तर अजूनही तुम्ही जास्वंदाची फुलं किंवा जास्वंदाची पावडरसुद्धा मिळते आयुर्वेदिक शॉपमध्ये, तीही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे एक अंडं मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. तर अंडं टाकल्याने केस खूप स्मूथ, सिल्की, शायनी होतात, केसांना चमक येते आणि एवढे छान केस होतात ना, की बघा तुम्ही एकदा लावून बघा अशा पद्धतीने मेहंदी. तर आता याच्यामध्ये मी पूर्ण एक अंडं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण अंडं टाकल्याने केसांना शाईन खूप छान येते आणि स्मूथ होतात केस बघा. तर आता इथे मी एक अंडं टाकलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण मेहंदी भिजवायची आहे, ओव्हरनाईट भिजू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी आपण लावायची आहे. लावल्यानंतर ती 2 तास तरी ठेवायची आहे केसांना. कमीत कमी 1.5 तास ठेवू शकता तुम्ही, कारण आपण एवढ्या मेहनतीने भिजवणार, त्याच्यामध्ये एवढे सारे आपण आयुर्वेदिक जिन्नस टाकलेले आहेत. तर आपल्याला 1.5 तास तरी मेहंदी डोक्यावर ठेवायला हवी आणि त्यानंतर आपण साध्या पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. मेहंदी व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आहे, चांगलं मिक्स करायचं आहे, त्याच्यामध्ये सगळे जिन्नस चांगले मिक्स झाले पाहिजेत. अशा पद्धतीने मेहंदी भिजवा. बघा तुम्ही 6 महिने मेहंदी लावणार नाही, एवढा छान कलर असा टिकून राहतो आणि केसांची वेळोवेळी काळजी घ्या. केसांना मेहंदी लावण्यापूर्वी चांगला हेअर वॉश करायचा आहे शॅम्पू कंडिशनरने आणि त्यानंतर केस सुकल्यानंतर केसांना मेहंदी लावायची आहे. मेहंदी लावताना एक एक केसांची बट घेऊन व्यवस्थित सगळे आतमध्ये स्काल्पला लागेल अशा पद्धतीने मेहंदी लावून घ्यायची आहे आणि जवळपास 1.5 तास तरी ठेवायची आहे. 1.5 ते 2 तास मेहंदी ठेवायची आणि त्यानंतर हेअर वॉश करायचा आहे. हेअर वॉश केल्यानंतर प्लेन साध्या पाण्याने धुवायचेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू कंडिशनर करायचा आहे. तसेच केसांना आठवड्यातून 2दा हेअर ऑइलने मसाज करा. केस धुतल्यानंतर ओले असतानाच झटकायचे नाहीत किंवा विंचरायचे नाही आहेत शक्यतो, नाहीतर केस गळायला लागतात. तर अशा पद्धतीने नक्की मेहंदी भिजवून लावा. बघा काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर आता इथे मी केसांना मेहंदी लावून घेतली आहे. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.